श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देवे नमः। ओम श्रीं क्लूं ओम धनं देहि मां। ओम धनदाय नमस्तुभ्यं। निधि पद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनदान्यादि संपदाः। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापर युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी। आटपाट नगर होते। नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। देवी ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं। नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एक वैश्याची पत्नी होती। तिचं नवऱ्याशी भांडण होई, भांडणात वैतागली, रागानं घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून, तिथं तिला दिसली सुवासिनी। त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत। ते तिनं पाहिलं, त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं। दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं। भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताट्याने फुगली, दास दासींवर रागावली। एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं। राणी राजवाड्यात सुखाने राहत होती। राजाही कौतुक करी तिचं लाड पुरवी। त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली। कन्येचं नाव होतं शांबाला। एके दिवशी काय झाले, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं। फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली। काठी टेकीत राणीला भेटायला आली। तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी घास देईल का? दासी बाहेर आली, म्हातारी दारात दिसली। तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठनं? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकीत हळू म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेकडून आले ग, प्राणीला भेटायचंय। कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारतायत, त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील। तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुनं बोलतील, त्यांचे सख्याही तुला हसतील। तू जरा आडोशाला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना। म्हातारी रागवली, मनोमन संतापली, तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली। आज झाली राणी, पण देवीला विसरली। माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं। आता राणी पदावर बसली, देवीला आठवणही राहिली नाही। गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी लागली, गोरगरिबांचं पर्वा नाही। थोर मोठ्यांना मुली त्या झाल्या मैत्रिणी, म्हातारी गरीब आणि भिकारीन, तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील। जाते मी। दासी घाबरली, तिनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगा, मी ते नेमानं करीन, उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही। त्या दासीला व्रताचा वसा सांगितला। म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली। तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली। ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीने मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या। म्हातारीला मुलीची दया आली। म्हातारीन क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला। मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली। दाराशी येत तर म्हातारी दिसली। राणी ओरडली, ए ठेरडे, कशाला गा आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले, कपाळावर आट्या पसरल्या, ती तडक घराबाहेर पडली। दासीनं लक्ष्मीव्रत केलं, तिची स्थिती सुधारली, दासी पण गेलं, संसार सुखाचा झाला। पुढं मार्गशीर्ष महिना आला। पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत सुरुवात केली, सगळे नेमधर्म पाळले। 4 गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं। शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं। सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार, त्याच्याशी शांबलेचा विवाह झाला। राजवैभवातील शांबलेला राजवैभव मिळालं। हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव। सुखसमाधानाचा संसार चालू होता। भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले। शत्रूने राजावर चाल केली, भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं, सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं। भद्रश्रवाला वाईट वाटलं, पूर्वीचे दिवस आठवले। रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते। भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं, तो एकटाच निघाला। चालून दमला, नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला। नदीकडे येताना दासीनं भद्रश्रवाला पाहिलं। घाईघाईनं ती राजवाड्यात गेली।
राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हार दिला. शांबला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईने तिने झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं असं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याचवेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये, नदी किनारी बसलीये, खूप दमलेली दिसती, तिला आणायला कुणीतरी पाठवा. शांबल्याने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केली. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीची कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेल्या पैशांचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरनं विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याचं बोट दाखविलं. मालाधरनं उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबलेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपली सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांनी गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालाधरला वंदन केले. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन पेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्याचे शत्रूचा फडसा पाडला. अपूर्व विजय मिळविला. भद्रश्रवा राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शास्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवा सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले.
त्यानं त्या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन, त्यांचे घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. ओम ऐं श्री महालक्ष्म्यै नमः. श्री लक्ष्मी अष्टक. करुणी वंदन सद्भाव धरुणी लक्ष्मी चरण पावन रे. कमल आसन कमल मूर्धन कोमलते मन लक्ष्मीचे. चक्र कदा हाती माता आदिशक्ती. प्रसन्नती मूर्ती जगन्माता. जगाला आधार चालवी व्यवहार. दिव्य अलंकार शोभती ते. प्रसन्न होईल धनधान्य देईल. संकटाने येईल दूर माझ्या. देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई. चित्त शुद्ध करी सैन्य दूर करी. निर्मळ अंतरी ठेव सदा. जी चूक झाली मायपोटी घाली तूच आता वाली. भक्तजना नित्य ते अष्टक गातील जे लोक. श्रद्धाळू भाविक पावन ते. अष्टाक्षरी मंत्र. प्रथमं भारती नाम. द्वितीयं तु सरस्वती. तृतीयं शारदा देवी. चतुर्थं हंसवाहिनी. पंचमं जगती ख्याता. षष्ठमं माहेश्वरी तथा. सप्तमं ततु कौमारी. अष्टमं ब्रह्मचारिणी. नवमं विद्याधात्रीति. दशमं वरदायिनी. एकादशं रुद्रघंटा. द्वादशं भुवनेश्वरी. एतानि द्वादशो नामानि. यः पठेत् च शृणुयादपि च विघ्नं भयं तस्य सर्वं सिद्धिं करं तथा.